शिरोळ तालुक्यातील आमदार सतेज पाटील यांचे समर्थक आणि काँग्रेसचे युवा नेते उदय पाटील यांच्या पत्नी राधा उर्फ दीपाली उदय पाटील या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. दरम्यान निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना कुरुंदवाड पोलिसांनी मागील एका गुन्ह्यात उदय पाटील यांना हद्दपारीची नोटीस बजावली आहे. याची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी उदय पाटील यांच्या घरासमोर एकत्र येत उदय पाटील म्हणजेच आम्ही आणि आम्ही म्हणजेच उदय पाटील अशा भावना व्यक्त करत अधिक जोमानं प्रचार करू असं सांगितलं. सत्तेचा गैरवापर करून त्यांनी रडीचा डाव खेळत आहे आणि येणाऱ्या 9 तारखेला आपला सर्वांचा विजय, आपण 9 तारखेला गुलाल लावू. आणि सर्वांना एवढं सांगतो की सर्वांनी शांततेत राहून आपण कायद्याचं पालन करून आपण योग्य रीतीनं, आणि उदय भाऊ तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहे आणि आम्ही एक दिलानं सर्वजण लढूया राहूया. आणि कुठल्याही परिस्थितीत सुरेश पाटील कुठे गेले आपण रिक्षा सांगतो बांडोला आणि याला उदय पाटलांच्या मालकीला रणजितला ते टाकळी पंचायत समिती येते. पण यांनी रणजित साहेब असं आम्हाला गेम केलेत, त्याला मतदानामध्ये उत्तर देऊया. प्रत्येकाने परत विनंती करतो मी सगळ्यांना. आणि शक्यतो उत्तम कांबळे आमचे जे दानवारचे मायापानाचा सगळे आले त्यांना विनंती करतो, काळजी मना ना. उदय तुम्ही समजा काही अडचण आलं तर तुम्ही इथं या, इथं 24 तास दार उघडा आहे. दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया देताना चुकीच्या पद्धतीनं हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली असून हा राजकीय षडयंत्राचा भाग असल्याचा आरोप केला. कार्यकर्त्यांनी संयम बाळगून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता निवडणूक शांततेत पार पाडावी असं आवाहन उदय पाटील आणि उमेदवार दीपाली पाटील यांनी केलंय. मला या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व लोकांना एक नम्रतेनं सांगायचं आहे की हा जो काल माझ्यावरती हद्दपारीचा षडयंत्र केला गेला, हे षडयंत्र फक्त समोर त्यांचा निकाल लक्षात घेऊन हा निकाल आमचा आहे हे लक्षात आल्यानंतर माझ्यावरती हे केलेलं पोलीस यंत्रणेचा केलेला गैरवापर आहे. त्यांनी मला ह्या दत्तवाड गावातून हद्दपार करतील, ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातून हद्दपार करतील, या कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करतील. पण मला एवढंच ह्या सगळ्या लोकांना सांगायचं आहे की मला ह्या दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा या गोरगरीब जनतेच्या मनातून हद्दपार करू शकत नाहीत. कारण का म्हणजे एवढं लोकांचं प्रेम बघून, हे सगळं बघून त्यांना त्यांच्या पायाखालची जमीन गेलेली आहे, सरकलेली आहे. म्हणून हे सगळं केलेलं षडयंत्र आहे. माझं दत्तवाड जिल्हा परिषद कोणीही ह्याचं कायदा सुव्यवस्था मोडायचं नाही आहे. आपण संविधान मानणारे लोक आहोत. संविधानानं, कायद्यानं माझं पूर्ण या कायद्यावरती विश्वास आहे. न्याय आपल्याला नक्कीच मिळेल आणि आपला निकाल, मला हद्दपार केलं म्हणून काय बदलणार नाही. निकाल हो 100% आमचाच आहे आणि आमचाच राहणार. तमाम मायबापांना माझी एकच विनंती आहे, मला महाविकास आघाडीतून मला जेव्हा तिकीट मिळाली तेव्हापासून हा षडयंत्र रचलेला आहे. हा काही राजकारणाच्या उद्देशानं त्यांना बाहेर काढण्याचा त्यांचा उद्देशच आहे. त्यामुळे हे राजकारण सगळं करत आहे. जे काही मुद्दाम करत आहे त्याचा गुलाल आपल्या सर्वांनी लावायचा आहे. मला एकच जाताना सांगायचं आहे, वारात दिवे लावणारे माणसं आहेत आपण, आणि त्या दिव्याला तव्यात ठेवण्यासाठी तमाम दत्तवाड मतदारसंघातील लोकांना आडोसा लावणे आणि दत्तवाड मतदारसंघाचा गुलाल लावणे आणि त्या दिव्याचा लक्ख प्रकाश करणे ही एकच विनंती आहे. दीपाली पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उदय भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात काँग्रेस उमेदवारांच्या पतीला हद्दपारीची नोटीस पाठवण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त होत असून या नोटीसमुळे दीपाली पाटील आणि उदय पाटील यांच्या बाजूनं सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालंय.